नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो. जज साहेब आता निकाल सुनावतात. जज साहेब म्हणतात की विलासच्या खुनाच्या आरोपात आम्ही मधुभाऊंना निर्दोषपणे मुक्त करत आहोत आणि 2 वर्ष त्यांना जो काही त्रास झालाय त्याची कोर्ट माफी मागत आहे. तर आता मधुभाऊंना खूप आनंद होतो. आज खऱ्या अर्थाने कोर्टामध्ये मधुभाऊ निर्दोष सुटलेले असतात. त्याचमुळे आता संपूर्ण सुभेदार कुटुंबाला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता जज साहेब म्हणतात की साक्षी शिकरेला आजीवन कारावास म्हणजे जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात आहे. एवढंच नाही तर खोटे पुरावे आणि कोर्टाला गुमराह केल्याबद्दल तन्वी सुभेदार प्रिया सुद्धा 7 वर्षाची शिक्षा दिली जात आहे. तर साक्षी तर जन्मठेपेसाठी आत गेली आणि प्रिया देखील 7 वर्षासाठी जेलमध्ये गेलेली असते. तर अश्विन कोर्टात आलेला नसतो. घरूनच हे सर्व काही बघत असतो आणि त्यालाही आता धक्का बसतो. तर इकडे महिपतचंही तोंड आता उतरलेलं असतं, कारण त्याची मुलगी आता कायमची जेलमध्ये गेलेली आहे. तर मित्रांनो, आता हे धक्कादायक बातमी ऐकताच महिपतचा राग अनावर झालेला असतो. तर मित्रांनो, आता महिपत पुढे काय करेल ते बघणं रंजक आहे, कारण की महिपत तर त्याला कुठली शिक्षा झालेली नाहीये. त्यामुळे तो आता अर्जुन सालेच्या आयुष्यात इंटरफेअर करू शकतो. तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नेमकं महिपत काय करणार आहे.